पुणे बालेवाडी ट्रकमध्ये ठेवलेल्या भल्या मोठ्या लोखंडी अवजड वस्तू ब्रेक दाबल्याने कॅबिनेटवर आदळल्या आणि बाहेर फेकल्या गेल्या। ट्रक चालक आणि क्लीनर या सगळ्यामध्ये किरकोळ जखमी झालेला आहे। मुंबईकडील लेनवर अपघात झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती, पण वाहतूक नंतर सुरळीत झालेली आहे। पण छोटीशी गोष्ट किती मोठं रूप धारण करू शकते हे याचं प्रतीक आहे। बालेवाडी पुणे इथे हा प्रकार घडलाय। अचानक ब्रेक दाबल्यामुळे समोर ठेवलेल्या लोखंडी वस्तू होत्या त्या केबिन फोडून पुढे गेल्या। अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये आजपासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ होणार आहे। ही दरवाढ फक्त सुट्या दरावर लागू होणार आहे। गोकुळ, गोवर्धन, अमूल यासारख्या पाकिटबंद दुधाचे दर मात्र कायम राहणार आहेत। तर राज्यात महावितरणच्या वीज दरामध्ये वाढ होणार आहे। आजपासून नवे दर लागू होणार आहेत। वीज दरामध्ये सरासरी 3% वाढ होणार आहे। त्याचप्रमाणे आजपासून सीएनजी, पीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरामध्ये सुद्धा वाढ होण्याची चिन्ह आहेत। दुसरीकडे आजपासून नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा नवा नियम लागू करण्यात आलाय। नव्या नंबर प्लेटची टॅम्पर प्रूफ नंबर प्लेट अशी ओळख असणार आहे। नेपाळच्या दक्षिण भागामध्ये वादळी पावसासह 28 जणांचा मृत्यू झाला। यातील बहुतांश मृत्यू हे वाऱ्यामुळे गाड्यांचा अपघात होऊन झालेले आहेत। अजूनही शोधकार्य सुरू आहे। बरा आणि परसा या भागांमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय। भिंती पडणं, झाडं कोसळणं, विजेचा धक्का लागून अनेकांचा मृत्यू अशा अनेक घटना या भागामध्ये घडल्या आहेत। तर यासह या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।